नवऱ्याच्या बर्थडेला सरप्राईज द्यायचं तर ते सरप्राईज नाही राहिलेलं आहे आता. कारण आता मी हा व्हिडिओ टाकेल आणि त्यांना दिसेल तर मग ते सरप्राईज बिलकुलच राहणार नाही. पण मला त्यांना सरप्राईज तर मला तसं द्यायचं नसतंच. म्हणजे मला जे पण आहे ते सांगूनच करायचं असतं. कारण मग काय होतं की कधी कधी कोणती गोष्ट आवडत नाही आपण दिलेली आणि कधी कधी काय होते की दुसरी गोष्ट पाहिजे असते. तर म्हणून मग तर सरप्राईज देऊन काहीच फायदा नाही. आपले लोक आहेत त्यांना सांगून टाकायचं आणि नंतर मग त्यांना जे पाहिजे आहे तेच घ्यायचं. मग आता मला एक मोबाईल फोन घ्यायचा होता त्यांच्या बर्थडेसाठी आणि तोच मी ऑर्डर केला होता. त्यांना सगळं विचारलंच होतं. त्या सगळ्या विचारूनच मग मी हे एक डिसिजन घेतलं होतं की हा एक जो मोबाईल फोन आहे हा बाकीच्या कंपॅरिझनमध्ये छान आहे आणि मेन म्हणजे त्यांना ज्या बजेटमध्ये पाहिजे होता त्याच बजेटमध्ये आहे. त्यांना मला जास्त खर्च करू द्यायचा नव्हता म्हणून मग हा एक आम्ही मोबाईल फोन सर्च केला. हा OnePlus Nord 5 आहे आणि याची कॅमेरा क्वालिटी पण छान आहे. त्यांना असा मोबाईल फोन पाहिजे होता की ज्याने त्यांचं काम भागेल. म्हणजे बँकेचे ॲप्स पण राहतील किंवा मग एक साधारणसा कॅमेरा पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे ते जास्त फोटोज वगैरे काढत नाही पण एखाद्या वेळा काढला तर काढला असं म्हणून. आणि ज्याची बॅटरी बॅकअप चांगला आहे. म्हणजे त्यांना नेहमी नेहमी चार्जिंगला लावायची गरज नाही पडणार असा मोबाईल फोन पाहिजे होता. आणि तो त्या सगळ्या क्वालिटीज या मोबाईल फोनमध्ये आहेत. तर हा मी मोबाईल फोन ऑर्डर केला होता त्यांच्यासाठी. आणि त्यांचा जो बर्थडे आहे तो 16 सप्टेंबरला असतो. आणि मी थोडा लवकरच ऑर्डर केला होता आणि तो मला मिळालेला सुद्धा आहे. म्हणजे 8 दिवस आधीच त्यांना त्यांच्या बर्थडेचं गिफ्ट मिळालंच. आणि हो, तुम्हाला कसं वाटलं हे मी त्यांना दिलेलं बर्थडे गिफ्ट हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.